हे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. आज जो विषय आहे व्यसनमुक्ती या विषयाशी आम्हाला व्याख्यान देण्यासाठी इथं बोलवलेलं आहे. खरं तर लहान मुली मोठा खास अशा पद्धतीची भावना माझ्या मनात निर्माण होत आहे. पण आज ज्या काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्या तुमच्यासमोर फक्त मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही ही गोष्ट शिकवण्यासाठी इथं आलेलो नाही. तर समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेअंतर्गत आम्ही काम करतो आहोत आणि गेले 2015 पासून ही संस्था काम करते. आणि आज मला सांगायला अभिमान वाटेल की कोल्हापूरच्या एका गल्लीतून सुरू झालेली ही आमची संस्था आज आम्ही 13 देशामध्ये काम करतोय. आणि 13 देशामध्ये व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, रोगमुक्ती, शिशुरक्षा, वेदनामुक्ती असे 5 वेगवेगळे अभियान जे प्रत्येक घरी खूप गरजेचे आहेत आणि याची आवश्यकता खूप आहे. तर ह्या अशा अभियानाने घेऊन आम्ही काम करतो. तर त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर व्यसनमुक्ती हा जो विषय आहे हा आज खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की व्यसनामुळे काय काय होतं. पण व्यसनमुक्ती हा जो शब्द आपण त्याची फोड केली, ह्या 2 शब्द आहेत. एक तर आहे व्यसन आणि दुसरा शब्द जर बघितला तर त्यामध्ये आहे मुक्ती. तर व्यसन हे पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे. आज व्यसनामध्ये जर बघितलं तर आपण दारू, गुटखा, तंबाखू, मावा, गांजा, सिगारेट अशी जी काय व्यसनं आहेत ही लगेच लोकांना कळतात. पण ही सोडून सुद्धा अनेक व्यसनं लोकांना आहेत. त्यामध्ये व्हाईटनरचं व्यसन असेल, अॅनाबॉन्ड सारख्या त्या ग्रीस सारखं जे लिक्विड असेल त्याचं व्यसन असेल, सर्पदंशाचं व्यसन असेल, असे वेगवेगळे व्यसनं आहेत. खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं व्यसन जर असेल तर ते विचाराचं पण व्यसन आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण ही व्यसनं सोडवता येतात पण आपल्या अंगी जे निगेटिव्ह विचार असतील, ज्या इतरांच्याबद्दल भावना चांगल्या किंवा वाईट अशा पद्धतीचे विचारांची जी काही देवाणघेवाण असेल अशा काही व्यसनांच्या संदर्भात सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. कारण एक चांगला समाज घडवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी घडणं गरजेचं आहे. कारण समाज माझ्यापासून सुरुवात होतो. तर मीच त्या समाजाचा एक घटक जर व्यवस्थित नसेल तर मला नैतिक अधिकार नाही की मी समाजासाठी काहीतरी चांगलं बोलावं किंवा चांगलं काहीतरी करावं. तर आपली प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की पहिल्यांदा माझ्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. मी निर्व्यसनी होणं गरजेचं आहे आणि मग माझ्या कुटुंब आणि मग माझा समाज आणि मग मानव जातीला संदेश देऊ शकतो. तर अशा विचारातून ही संस्था सुरू झाली. संस्था सुरू करत असताना व्यसनमुक्ती हा विषय हातात घ्यायचा आणि व्यसनमुक्ती ह्या विषयावरती काम करायचं असं कुठल्याही प्रकारची भावना आमच्या मनामध्ये नव्हती. संस्था सुरू करणारी जेवढी काही आम्ही लोक आहोत, आम्ही वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहे. कुणाचं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये व्यवसाय आहे, कुणाचं मेडिकल लाईनमध्ये आहे, कुणाच्या हॉटेल लाईनमध्ये आहे. असे वेगवेगळ्या ट्रॅडिशनल व्यवसायामध्ये आम्ही काम करत असताना ज्यावेळी काही समाजकार्य करण्याची आमच्या मनामध्ये भावना निर्माण झाली. मग अनेक ठिकाणी वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल, गरीब मुलींची लग्न असतील, गरीब मुलींच्या शिक्षणासाठी काही गोष्टी करायच्या असतील, विधवा विवाहासाठी काही गोष्टी करायच्या असतील, अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आमची संस्था आणि आम्ही संस्थेतील सर्व लोक अग्रेसिव्ह असायचो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्या गोष्टी करत होतो. त्याचा कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग किंवा जाहिरात जी करत होतो कारण आम्हाला मनापासून समाजकार्य करायचं होतं. पण समाजकार्य करत असताना सुद्धा अनेक काही गोष्टी आम्हाला ज्या पाहिजे तशा किंवा पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजेत त्या न मिळाल्यामुळं अनेक ठिकाणी आलेले रिप्लाय हे पाहिल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की वैयक्तिक लेवलला आपण जी काय हेल्प करतोय किंवा समाजकार्य करतोय ह्याच्याऐवजी आपण एक संस्था जर निर्माण केली आणि संस्थेच्या माध्यमातून जर आपण काम चालू केलं तर त्याला एक वेटेज येईल, एक वजन येईल. आपण कुठल्याही ठिकाणी गेलो तर एक ओळख निर्माण होईल. या भावनेतून समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेची आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर सुद्धा हे समाजकार्य आम्ही संस्थेच्या माध्यमातून करत आहे. हे करत असताना आणखीन एक गोष्ट आपल्या डोक्यात अशी आली की अनेक संस्था आज आहेत, हजारो लाखो संस्था आहेत, ज्या संस्थेची नावं जरी घेतली तर त्यांचं काम दिसतं आणि त्या कामाचं जरी आपण विचारणा केली तरी त्या संस्थेचं नाव समोर येतं. म्हणजे त्यांनी त्यांचा एक अजेंडा तयार केलेला आहे. मग समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेचा अजेंडा काय? समर्थ सोशल फाउंडेशनची ओळख काय? समर्थ सोशल फाउंडेशनला कुठल्या विषयासाठी ओळखायला पाहिजे ह्या गोष्टीचा आम्ही शोध घेत गेलो आणि ते घेत असताना अनेक ठिकाणी अनेक जी लोक किंवा आमचे नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, आमच्या आजूबाजूची जी लोक आहेत, MIDC सारखा एरिया मोठा आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये आजपर्यंत सेंट्रिक काम ह्या गोष्टीसाठी जास्तीत जास्त लोक काम करतात आणि ह्या कामामध्ये जास्तीत जास्त लोकांना व्यसनाची सवय ही लागतेच. पण व्यसन हा विषय आपल्या समोर आल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की व्यसनमुक्ती ह्या विषयावरती काम करू आणि याची गरज पण आहे समाजाला. आणि व्यसनमुक्तीचं काम करत असताना मग आम्हाला अनेक संस्था सुद्धा भेटल्या की ज्या संस्था 2 पद्धतीने काम करतात. एका संस्थेचं काम असं आहे की प्रबोधनात्मक काम करतात आणि काही संस्था अशा आहेत की ज्या प्रॅक्टिकली काम करतात. तो प्रबोधनाचा जो मार्ग
निवडलं कारण आमच्याकडे कोण औषध देणं किंवा काही डॉक्टर वगैरे कोण होतं. त्यामुळे आम्ही प्रबोधन ह्या विषयाशी निगडीत राहिलो. अनेक लोक चांगल्या चांगल्या पद्धतीने बोलतात, भाषण करतात, मोटिवेशन लेक्चर देतात, काही प्रवचनकार आहेत, काही कीर्तनकार आहेत की जे व्यसनमुक्ती या विषयाला घेऊन समाजामध्ये प्रबोधन करतात. अशा काही लोकांना मी एकत्र करायला सुरुवात केली आणि याच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर आम्ही सर्व कॉलेज असतील, शाळा असतील, जिथं कोण सप्ताह असेल, जिथं लोक एकत्र येतात, अशा काही गोष्टी होतात. तर तिथं आम्ही वेळ मागून घ्यायचो, एक अर्धा तास आम्ही लेक्चर द्यायचो आणि हे करत असताना 2-2.5 वर्ष आम्ही हा कालावधी लेक्चरच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही नाव चालू केलं. आणि हे करत असताना अनेक लोक जी व्यसनाची होती त्यांना समोर बसायचे, लेक्चर ऐकल्यानंतर ती त्यांना प्रेरणा मिळायची की येऊन शपथ वगैरे घ्यायची की साहेब आम्ही आज व्यसन करणार नाही, व्यसनाने हा विषय आपण बंद करू, तुम्ही आमचे डोळे उघडता, खरोखर आम्हाला व्यसनमुक्त व्हायचं आहे. अशा काही गोष्टी लोकांच्या समोर आल्या. पण ज्यावेळी 2-2.5 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर ज्यावेळी काही लोकांना कॉल केले आणि विचारणा केली की खरोखरच ती लोक जी लोकांच्या सत्ता घेतल्या होत्या, ज्याने आम्हाला शब्द दिला होता आणि आज आपण व्यसन बंद करू, ती खरोखरच व्यसनमुक्त झालेली आहे का? ते ज्यावेळी मी निवडून पाहिलं त्यावेळी समजलं की एकाही व्यक्तीने व्यसन सोडलेलं नाही. कारण लेक्चरचा इफेक्ट हा जास्त वेळ टिकत नाही. काही लोकांकडे असे मित्र आमच्याकडे आले की 2 दिवस खूप म्हणजे त्यांना स्ट्रॉंगली निर्णय घेतला दारू पिणार नाही, पण 2 दिवसांमध्ये दारू नाही गेला तो 8 दिवस धरला झाला. अशा पद्धतीची लोकांची जी विचारणा किंवा लोकांची जी निर्णय आल्यानंतर आम्हाला वाटतं की 2-2.5 वर्षाचा कालावधी घालवला, जवळजवळ 86,000पेक्षा जास्त लोकांनी मल्टिपल काउन्सिलिंग केलं. पण रिप्लाय काय आला, रिझल्ट काय आला? रिझल्ट काहीच नाही. त्यानंतर मग प्रबोधन परिवर्तन याच्यामध्ये शास्त्राची काही ना काही जोड पाहिजे ह्या विचारांना सर्वे केला आणि त्यामध्ये आम्हाला काही गोष्टी समोर आल्या आणि त्यामध्ये जास्त जास्त आपल्याला माहिती असेल की व्यसनमुक्तीसाठी आज मार्केटला काय काय आहे. एकदम गोळ्या दिल्या जातात किंवा पावडर दिली जाते किंवा लिक्विड असलेलं असे काही खाण्यापिण्याची औषधं मार्केट आहे. आणि ही खाण्यापिण्याची औषधं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला देतो त्यावेळी सगळ्यात पहिली गोष्ट अशी होते की स्वतः व्यसन करणारा व्यक्ती औषध घ्यायला जातो म्हणून तुझ्या घरची लोक आणि घरच्या लोकांची गडबड काय असते, समजून ते एखाद्या डॉक्टरने सांगितलं की 1 चमचा औषध किंवा 1 चमचा पावडर आपल्याला जेवणात घालायचं आहे. ती घरची बाई आपली काय करते, 1 चमचा ऐवजी काय करते 2 चमचा घालून 3 चमचा, तिला गडबड असते, ह्याला लवकर बाहेर काढायला पाहिजे. अशा काही चुकीच्या गोष्टीमुळे चांगलं औषध असून सुद्धा, डॉक्टरांचा चांगला हेतू असून सुद्धा अशा चुकीच्या पद्धतीने औषध वापरल्यामुळे काही लोकांना साईड इफेक्ट होतात. तर त्यामध्ये त्यांना आतडीला सूज येणं, उलट्या करून लिव्हरला प्रॉब्लेम येणं, त्यानंतर किडनी डॅमेज होणं, हार्ट अटॅक येणं, असे अनेक केसेस समोर आल्यानंतर खाण्यापिण्याचं औषध देणं हे सुद्धा आम्हाला रिस्की वाटतं. आधी चांगल्या प्रकारे काम करतोय पण समजा त्याची डाबी तुझ्याला नाही आहे त्याच्यावर जर कावळा जर असला ती जर डाबी तुटली तर जबाबदार कोण? ह्या गोष्टीमुळे आम्ही तो सुद्धा निर्णय थांबवला की आपण खाण्यापिण्याचं औषध देऊ शकत नाही. कारण व्यसन करून त्या व्यक्तीची आतली जी कंडिशन आहे, जी डायजेशन सिस्टीम पूर्ण खराब झाली असते, प्रतिक्रिया व्यवस्थित नसते, अशक्तपणा असतो, विकनेस असतो, पूर्ण शरीर त्याचं वीक झालेलं असतं आणि अशा एखाद्या औषध शरीरामध्ये गेलं तर त्या औषधाची ताकद आहे, त्याच्या शरीराची जी ताकद आहे ती मॅच होत नाही आणि मग त्याला काही त्रास होतात. त्रास झाल्यानंतर ती फॅमिली ती सहज औषध देण्याला जबाबदार असते. आमचा व्यक्ती असा होता असं मी म्हणणार नाही. ह्या विचारात आम्ही परत प्रबोधन हा विषय चालू ठेवला आणि योगामध्ये निसर्गानं आम्हाला डॉक्टर BS मध्ये हे आमचे एक सायंटिस्ट आहेत त्यांच्याची भेट झाली आणि त्यांच्या समोर आम्ही हा विषय मांडला की अनेक प्रकारचे औषध मार्केट आहेत पण असा काही फॉर्म्युला बनवू शकतोय काय की ज्याचा साईड इफेक्ट पण काय नको, त्रास कुठल्याही प्रकारचा नको आणि जर एखाद्या व्यक्तीला आपण औषध दिलं तर त्याला रिझल्ट पण लवकर यायला पाहिजे. मग त्यांनी त्या पद्धतीने काही फॉर्म्युले बनवले त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या फॉर्म्युलावरती रिसर्च केल्यानंतर एक असा फॉर्म्युला समोर आला की जे खाण्यापिण्याचं औषध नाही, फक्त गालावरती पोटावर स्प्रे करायचं आणि हर्बल असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. आता ज्यावेळी हा फॉर्म्युला पाहायला बोलवलं त्यावेळी साईड इफेक्ट नाही ही गोष्ट दाखवण्यासाठी मी घरात 6 वर्षाच्या मुलाला बोलवलं आणि ते औषध प्यायला लावलं. ऍक्च्युली औषध हे बाहेर वापरायचं तरी सुद्धा लहान मुलाला प्यायला लावलं कारण याचा साईड इफेक्ट 0 आहे ते दाखवायचं आणि ते पाहिल्यानंतर आम्हाला बरं वाटतं की बाबा साईड इफेक्ट काय नाही, बाकी रिझल्ट आपण कधी बघू. पण रिझल्टच्या वेळी मला सांगितलं तेव्हा आम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला कारण फक्त बाहेरून स्प्रे मारल्यानंतर रिझल्ट त्याचा 15 मिनिटात येतो. आता 15 मिनिटात होतंय काय, त्यामध्ये 2 प्रकारचे स्प्रे आहेत, एक गालावरचा असतो एक पोटावरचा असतो. गालावरचा स्प्रे मारतो टेस्ट बड लॉक करतो आणि असे टेस्ट बड लॉक करतो जे अल्कोहोल आणि निकोटीन शोषतात. इतर पदार्थांना सेम लागतात पण अल्कोहोल आणि निकोटीन असलेला पदार्थ जर घेतला तर त्या पदार्थाची चव सुद्धा वेगळी लागते.
जवळजवळ काही लोकांना त्याचा 2-2 दिवस 3-3 4-4 दिवस इफेक्ट असतो एका स्त्री मारला. काही लोकांना 1 दिवस तर राहतो. तर त्या 1 दिवसामध्ये कुठलंही व्यसन केलं तर ते व्यसन त्याला पहिल्यासारखं लागणार नाही. किक बसणं किंवा नशामुळे किंवा धुंदी होणं ह्या गोष्टी होत नाही. एखाद्या व्यक्ती फुल लोड आहे की ज्याला आता हलता मिळत नाही अशा व्यक्तीला आपण स्प्रेवर 10 मिनिटं उभा राहतो. 10 ते 15 मिनिटांनंतर तो माझ्यासारखा क्लिअर होतो. कुठल्याही प्रकारचा नशा केली अशी जाणीव होणार. हा चमत्कारी रिझल्ट पहिल्यानंतर आम्हाला बरं वाटतं की फास्टमध्ये जर इफेक्ट होतो आणि लोकांना फास्टमध्ये इफेक्ट पाहिजे. मग आम्ही अनेक ठिकाणी डेमो द्यायला चालू केले. डेमोच्या माध्यमातून लोकांना 15 मिनिटांचा रिझल्ट येतो. त्या रिझल्टच्या माध्यमातून लोकांनाही बरं वाटतं. त्रास न होता आपण व्यसनापासून दूर राहू शकतो. आणि ह्या प्रॉब्लेमची ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळी जवळजवळ 4.5 ते 5 लाख पेक्षा जास्त लोकांना या स्प्रेच्या माध्यमातून आम्ही व्यसनमुक्त केलेलं आहे. आता ह्यामध्ये व्यसनमुक्त होत असताना आणखी एक कॅटेगरी समोर आली. तुम्ही स्प्रे मारा नाहीतर स्प्रेच्या तयारीमध्ये आपण बरोबर आम्ही व्यसन सोडणार नाही असं तरी ठाम निश्चय केलेला आहे की ज्यांना व्यसन सोडायची इच्छाच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये आणखी एक कॅटेगरी आहे व्यसन सोडायची इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही. शरीर सुजलेलं आहे, लिव्हर खराब झालेलं आहे, डोळे सुजलेले आहेत, लाल झालेले आहेत, हातपाय थरथरतात, दारू खाल्ल्याने इम्बॅलन्स होतो, मानसिक संतुलन बिघडलं. विचारा गेले की व्यसन सोडायला तयार आहे पण शरीराला साथ देत नाही. काही लोकांना शरीर साथ देतं पण तिची इच्छा नाही. अशा लोकांचं काय करायचं. तर ह्या ज्यावेळी गोष्टी समोर आल्या त्यावेळी अनेक वेगवेगळी व्यसनमुक्ती केंद्र आहेत. या व्यसनमुक्ती केंद्रांना आम्ही भेट दिली, त्यांच्याकडून माहिती मिळाली, त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यातून आमचं स्वतःचं हक्काचं शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र या केंद्राची आम्ही सुरुवात केली जे वारणामध्ये अमृतपद फाड्याला आहे. ज्याचे प्रमुख सागर देसाई साहेब उपस्थित आहेत. केंद्रासंदर्भातली माहिती सांगतीलच. पण त्या केंद्राच्या माध्यमातून सुद्धा काम चालू केल्यानंतर अनेक लोकांना जी व्यसनमुक्त होऊ शकत नव्हती एखाद्या गावाला नव्या मोठ्या घरानं त्याच्यावरती गुलूले चिन्ह मारले की हा व्यक्ती पान बाद आहे हे काही रिपीट होणार नाही. अशी लोक आमच्याकडे आले. त्यांनी व्यसनमुक्तीचा निर्णय घेतला. त्याच्यावर लोक उपचार वगैरे केंद्राच्या माध्यमातून करायला पाहिजे तो उपचार केला. उपचार केल्यानंतर ती लोक व्यसनमुक्त होऊन आमच्या संस्थेसोबत व्यसनमुक्तीचं काम करतात. अशी शेकडो लोक आहेत की जी आधी व्यसनी व्यक्ती म्हणून किंवा दारुडा पीडिता असे जे काही शब्द आहेत ह्या शब्दाने ती ओळखली जात होती. अशीच लोक व्यसनमुक्त होऊन आज राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूध पुरस्कार घेतात. अशा हजारो लोकांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूध पुरस्कार मिळालेला आहे. तर ह्या पद्धतीनं लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा निर्णय आणि जे माध्यम आम्हाला मिळालं तर ह्या माध्यमाचं मेन कारण आहे समर्थ सोशल फाउंडेशन. या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती हे काम करत असताना आज आमच्यासोबत जवळजवळ 6000 पेक्षा जास्त डॉक्टर जुळलेले आहेत. त्यामध्ये आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक, इलेक्ट्रोपॅथिक, होमिओपॅथिक, नॅचरोपॅथी अशा सर्व पॅथीचे 6000 पेक्षा जास्त डॉक्टर जुळलेले आहेत. आमचं 1 दिवसाचं प्रशिक्षण होतं कारण हे समाजकार्य फक्त 1-2 लोकांच्या हातून होणार नाही किंवा एक सप्ताह पुरुषी होणार नाही. तर आम्ही काही लोकांना यामध्ये सामील करायला चालू केलं आणि त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या भागामध्ये व्यसनमुक्त मधुमेहमुक्त मार्गदर्शन केंद्र सुरू करून त्यांनी हे प्रबोधनाचं काम आणि मार्गदर्शन काम चालू केलं. असे प्रशिक्षित 30 ते 40,000 पेक्षा जास्त पीआर सोबत आहे. ह्या संस्थेसोबत अनेक संस्था जे व्यसनमुक्तीमध्ये इतर सामाजिक काम करतात अशा जवळजवळ 227 संस्था आमच्याबरोबर जुळलेल्या आहेत. 27 ते 28 मठांमधून काम चालू आहे. आमचं स्वतःचं निवासी व्यसनमुक्ती केंद्र आहे. या सर्व लोकांच्या माध्यमातून जवळजवळ आमचे जे काही 5 अभियान आहेत ज्यामध्ये व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, रोगमुक्ती, शिशुरक्षा, वेदनामुक्ती अशा 5 अभियानामध्ये आम्ही जवळजवळ 8 ते 10 लाख लोकांच्या पर्यंत पोहोचलो आहे. आणि याच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये चांगला परिवर्तन घडवण्यासाठी ही संस्था एक संजीवनी म्हणून काम करते. आज व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहेच. याचबरोबर लॉकडाऊन ज्यावेळी लागला त्यानंतर सर्व लोकांचे व्यवसाय स्टॉप झाले, नोकऱ्या बंद झाल्या, लोक घरी बसून राहिले, हॅरेसमेंट वाटलं, टेन्शन वाटलं, आर्थिक जी स्थिती होती ती कोलमडली आणि ह्याच्यामुळे अनेक लोकांच्या मध्ये एक प्रॉब्लेम निर्माण झाला तो म्हणजे शुगरचा. अनेक डॉक्टर ज्यांच्यासोबत काम करत होते यांच्याकडे व्यसन दारूचे दुकान करून ते लोक बाहेर येऊ शकत नव्हते. अशा कंडिशनमध्ये घरी बसून शुगर वाढलेल्या पेशंटांची प्रॉब्लेम जास्त आहे. व्यसनमुक्तीचं काम थोडं कमी झालं पण शुगरचं काम आमचं वाढलं आणि अनेक डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की जसं आपण व्यसनमुक्तीवरती काहीतरी स्ट्रॉंग असा फॉर्म्युला आणलेला आहे तसं डायबिटीजवर सुद्धा आपलं गरजेचं आहे. आज अनेक ठिकाणी डायबिटीजची औषधं मिळतात, अनेक ठिकाणी आयुर्वेदिक वेगवेगळ्या पद्धतीची औषधं आहेत. आमचा हा जो फॉर्म्युला ह्या फॉर्म्युलाचा रिझल्ट असा आहे की आतापर्यंत जवळजवळ 6.5 लाख पेक्षा जास्त लोकांना ज्या गोळ्या चालू होत्या किंवा इन्सुलिनचं प्रमाण होतं ते कमी येत अनेक लोकांचं ते बंद झालेलं आहे. अनेक लोकांची गॅंग्रीनची प्रॉब्लेम केली होते, अनेक लोकांचा पाय कापायचा, डोळे कापायचे, हात
वेदना फाउंडेशन 5 आणि ही संस्था आमची पूर्ण देशभरात काम करते. याचबरोबर 13 देशामध्ये सुद्धा आपल्या आउटरीच आहेत, त्याच्या माध्यमातून आपलं काम चालू आहे. आज व्यसनमुक्ती खूप काळाची गरज आहे आणि हे इतकं सगळं मी सांगतोय पण मी या संस्थेशी जुडलो का, याच्या मागचं कारण असं आहे की माझ्या घरी सुद्धा जो घटना घडली त्या घटनेमुळे मी या संस्थेशी जुडलो आणि व्यसनमुक्ती या कार्याला हात घातला. माझी स्वतः सख्खी बहीण, आज माझी दाजी फक्त या व्यसनामुळे आज ह्या पृथ्वीवर नाही, त्या दुनियामध्ये नाही, आणि माझी बहीण आज विधवा आहे. आज मला भाची भाची आज वडिलांच्या विरोधी स्ट्रगल करतात, पण त्यांची जी काय लाईफ आहे ती जगतात. पण असे अनेक बहीण आहेत, अनेक आहेत की ज्यांची घरात प्रॉब्लेम आहे, ज्याच्या व्यसनामुळे आज पूर्ण चांगलं कुटुंब आज उद्ध्वस्त झालेले आहे. असे आपण बघतो तुमच्याकडे सुद्धा भरपूर लोक तशी येत असतात. आज घटस्फोटाच्या केसेस असतील, ऍक्सिडेंटच्या केसेस असतील, वादविवाद, मारामारी, गुन्हेगारी, बेरोजगारी, असे जितके काही विषय आपण समाजामध्ये जर बघितले की ज्याच्यासाठी तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करता, पण तुमच्याकडे येणारा प्रत्येक जो तक्रार असेल त्या तक्रारीच्या मागचं जर मूळ काढलं तर ते व्यसनच आहे. आणि ह्या व्यसनाला रोखणं थांबवणं खूप गरज आहे, काळाची गरज आहे. यासाठी प्रत्येक प्रोफेशनच्या व्यक्तीने हात घ्यायला पाहिजे असं काही नाही. प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी म्हणून प्रत्येकाने हात घेणं गरजेचं आहे. कारण आज जवळजवळ 50% लोक जर आपण व्यसनमुक्त व्यसनी आहेत असं जरी समजलं तरी 50% लोक व्यसनमुक्त आहेत, व्यसनी नाही आहे, हे सत्य आहे. ह्याच व्यसन नसणाऱ्या लोकांनी जर एक व्यक्ती जरी व्यसनमुक्त करायचा निर्णय घेतला तर पूर्ण 100% आपण व्यसनमुक्त होण्यासाठी तयार होऊ शकतो. आज माझ्या घरी ज्यावेळी माझ्या बहिणीचं लग्न झालं, पण राजकीय वातावरण असल्यामुळं, शेती भरपूर होती, आर्थिक सगळे स्ट्रॉंग असल्यामुळं या लोकांना मजा म्हणा किंवा एन्जॉय म्हणा अशा पद्धतीने व्यसनाची सवय होते. त्यातून अनेक ठिकाणी हे प्रॉब्लेम येतात. माझ्या घरी सुद्धा असा प्रॉब्लेम झाला ज्यावेळी आमचे दाजी ह्या व्यसनामुळे सारखं घरात वादविवाद व्हायचा. ज्यावेळी बहीण आमची घरी यायची ते सारखं तेच सर्व गोष्टी आमच्या समोर मांडत होती की असं झालं, असं झालं, असं झालं. ते ऐकून आम्हाला पण वाईट वाटायचं, पण त्यावेळी पर्याय नव्हता. अशाच त्यांना भरपूर वेळा प्रयत्न केला की त्यांनी बाहेर पडावं, यातून निर्णय घ्यावा, पण शारीरिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळं त्यांनी दगावले आणि बहीण माझी विधवा झाली. तर माझ्या बहिणीची किंवा आज समाजामध्ये अनेक बहिणीची जी व्यथा आहे की एखादा बहिणीचा नवरा जर दारुडा असेल, एखाद्या मुलगीचा नवरा जर दारुडा असेल तर त्या घरात काय अवस्था होते. आज आपण आपल्या घरची बहीण किंवा आपली मुलगी बाहेर येत असताना चौकशी करतो की मुलगा निर्व्यसनी आहे का, पण ज्यावेळी बाहेरची मुलगी आपण आपल्या घरी आणणार आहे त्यावेळी आपला मुलगा निर्व्यसनी आहे का हे पण पाहणं आपली तितकीच जबाबदारी आहे. कारण तो कुठं बसतो, त्याची संगत काय आहे, मित्र कसे आहेत, त्याचे सर्कल कसं आहे, कुठं जॉबला जातो, तिथलं वातावरण कसं आहे हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. आणि हे कधी होतं की ज्यावेळी एखाद्या प्रत्येक स्वतःच्या घरात काय प्रॉब्लेम होतो त्याच वेळेला त्या गोष्टी चालू होते. इतरांच्या घरात काय झाले त्याच्या आपल्याला देणं नसतं, पण ज्यावेळी आपल्या घरात काय प्रॉब्लेम झाला त्यावेळी आपल्याला त्याचा त्रास होतो. तर असा त्रास अनेक बहिणी ज्या आपल्या घरी येऊन व्यथा मांडतात, त्याची एक व्यथा आहे जी कवितेच्या स्वरूपात मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर करतो. की एक बहीण ज्या आपल्या घरी येते आणि प्रत्येक वेळा आपला नवरा अशा पद्धतीनं दारूच्या आहारी जाऊन त्या घराचं पूर्ण वाटोळ झालेलं आहे ते सांगत असते. तर ती कवितेच्या स्वरूपात मी तुम्हाला मांडतो. लेक म्हणती बापाला कसा शोधूनी पाहिला, लेक म्हणती बापाला कसा शोधूनी पाहिला, सांगे घराला आईला नवरा दारुडा निघाला, सांगे घराला आईला नवरा दारुडा निघाला, सांगे भावाला बहीण दादा कसं रसगीन, सांगे भावाला बहीण दादा कसं रसगीन, दोन मुलं पदरात त्यांना कायमी चालीन, सांगे भावाला बहीण दादा कसं रसगीन, दोन मुलं पदरात त्यांना कायमी चालीन, एकटीच्या मजुरीवर सारा संसार चालला, एकटीच्या मजुरीवर सारा संसार चालला, सांगे घराला आईला
नाही पाहिले दादा मी याच्या घरचे लुगडे नाही पोराला कपडे फिरती उन्हात उघडे नाही पाहिले दादा मी याच्या घरचे लुगडे माझा वैतागला जीव कसं सांगू मी तुम्हाला माझा वैतागला जीव कसं सांगू मी तुम्हाला सांगे घरानं आईला नवरा दारुढा निघाला रोज पैशासाठी मारी याला दारू एवढी प्यारी रोज पैशासाठी मारी याला दारू एवढी प्यारी सांगा आई बाबा दादा इथे राहू कुण्या परी सारा संसार बुडाला कसं सांगू मी तुम्हाला सारा संसार बुडाला कसं सांगू मी तुम्हाला सांगे घरानं आईला नवरा दारुढा निघाला सांगे घरानं आईला नवरा दारुढा निघाला. धन्यवाद. विनंती करतो आज या कार्यक्रमासाठी आम्हाला तुम्ही बोलवलं बोलण्याची संधी दिली आणि जे काही गोष्टी मी तुम्हाला मांडल्या तिला तुम्ही शांतपणे ऐकून पण घेतल्या त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि इथं बोलवल्याबद्दल मी संयोजकांसाठी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.